जी बातमी आपण पाहूयात। अहिल्यानगर महानगरपालिका कर्मचाऱ्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन अखेर स्थगित करण्यात आलेलं आहे। समाजकंटकांकडून धीरज परदेशींची हत्या करण्यात आली। अंत्यसंस्काराला आमदार संग्राम जगताप, गोपीचंद पडळकर, अक्षय कर्डिलेंसह शेकडो जणांची उपस्थिती होती। अहिल्यानगर येथील मुकुंदनगर भागात पथदिव्यांच्या दुरुस्तीच्या दरम्यान अज्ञात व्यक्तींच्या प्राणघातक हल्ल्यामध्ये हा महापालिकेचा कर्मचारी जखमी झालेला होता। उपचाराच्या दरम्यान 9 ऑगस्ट रोजी त्यांचा मृत्यू झाला। या हत्येच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या आवाहनानंतर शहरामध्ये 2 दिवस कडकडीत बंद पाळण्यात आला। छत्रपती संभाजीनगर येथे शवविच्छेदनानंतर पार्थिव अहिल्यानगरमध्ये आणण्यात आलं। प्रशासकीय कारवाईच्या आश्वासनानंतर माळीवाडा येथून निघालेल्या अंत्ययात्रेमध्ये शेकडो हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांसह आमदार संग्राम जगताप, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार अक्षय कर्डिले, संग्राम बापू भंडारे यांच्यासह लोकप्रतिनिधी सहभागी झाले होते। अमरधाम येथे भावपूर्ण घोषणांच्या गजरामध्ये धीरज यांच्यावर भावनिक वातावरणामध्ये रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले।